पहा बाळांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा लेसन फिनिश केलेला आहे. अलॉंग विथ MCQ हा लेसन आपला संपलेला आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नवीन लेसन स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा लेसन आपण डिस्कस करतो. ओके, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ठीक आहे, हा लेसन आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचा आहे. ठीक आहे, आतापर्यंत जो काही भाग आपण डिस्कस केलेला आहे पेपर फर्स्टमध्ये, फिजिकल वर्ल्ड पासून आपण चालू केला, मेजरमेंट, स्केलर वेक्टर, हे 2 लेसन सोडले तर आतापर्यंत आपण मेकॅनिक्स बद्दल डिस्कस करत होतो. मेकॅनिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये फोर्स, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अशा बऱ्याचशा कन्सेप्ट, तुम्हाला वेल नोन कन्सेप्ट आतापर्यंत येत होत्या. पण आता जो नवीन लेसन आपण चालू करतोय, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, याच्यामध्ये आपल्याला एंटायरली न्यू कन्सेप्ट. आता एंटायरली न्यू कन्सेप्ट म्हणजे सगळ्या नवीन कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायला भेटतील. म्हणजे यामध्ये कुठं तुम्हाला फोर्स, टॉर्क, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अशा गोष्टी यामध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी, सगळ्या कन्सेप्ट नवीन असणार आहेत. ओके, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये. खरं तर हा लेसन आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करूया. एक आता दिलेला 11th मध्ये दिलेला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, आणि पुढच्या वर्षी याचा ॲडव्हान्स्ड पार्ट असणार आहे, म्हणजे याच्या पुढचा पार्ट असणार आहे तो थर्मोडायनॅमिक्समध्ये. 2 लेसन आहेत, पण 2 लेसन खूपच महत्त्वाचे आहेत, ज्याच्याशी रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एक्झाम्पल 101% फिक्स असणार आहे. ओके, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि थर्मोडायनॅमिक्स हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड लेसन आहेत. ठीक आहे, बघा या लेसनमध्ये आपल्याला ज्या कन्सेप्ट डिस्कस करायचे त्यामध्ये अगदी सुरुवातीला आपण हीट, टेम्परेचर इथून सुरुवात करणार आहे. हीट म्हणजे काय असेल, टेम्परेचर म्हणजे काय आहे, जे की तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये डिस्कस केलेलं आहे. एक ओझरती नजर आपल्याला त्याच्यावरती टाकायचे. देन हाऊ द टेम्परेचर इज मेजर्ड, टेम्परेचर मेजर कसं केलं जातं, थर्मोमीटर हे त्याच्यासाठीचं डिव्हाइस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे थर्मोमीटर असतात वगैरे वगैरे. हा सगळा बेसिक पार्ट आहे, जो की आज उद्या 2 दिवसामध्ये तुमचा कव्हर होईल. आणि त्यानंतर पुढे जो लेसन चालू होतो, मेन पार्ट लेसनचा, कंडक्शन, कन्व्हेन्शन, रेडिएशन, दॅट इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे. कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन, व्हॉल्यूम एक्सपान्शन, याचे कोइफिशियंट काय आहेत वगैरे वगैरे, असे इंटरेस्टिंग पॉईंट आपल्याला या लेसनमध्ये डिस्कस करायचे आहे. ओके, सो लेट वी स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट, दॅट इज द हीट अँड टेम्परेचर. पहिला पॉईंट आपण पाहूया, हीट अँड दॅट इज हीट अँड टेम्परेचर. यामध्ये बघूया आपण काय असेल किंवा कशा पद्धतीनं असेल हीट अँड टेम्परेचर. ठीक आहे, पाहता माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, व्हॉट इज मीन बाय हीट. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल किंवा सगळ्यांनाच माहिती असेल हीट म्हणजे काय आहे. काही जणांनी हे सांगितलेही असेल, मनातल्या मनात ते बोललेही असतील, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. जर आपण फिजिकली प्रेझेंट असतो तर तुम्ही लगेचच म्हणलं असता, सर इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. 100% करेक्ट आहे, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. इतर जसे एनर्जीचे प्रकार आहेत तसा हीट सुद्धा एक एनर्जीचाच प्रकार आहे. इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी, ऊर्जेचं एक रूप आहे. ठीक आहे, मग आपण हे कशामध्ये मेजर करतो, हीट इज मेजर्ड इन जूल. हीट मेजर करण्यासाठीचं युनिट वापरतो आपण. हीट इज मेजर्ड कशामध्ये मेजर केली जाते, जूलमध्ये मेजर केली जाते. ओके, मग मला सांगा वर्क आपण कशामध्ये मेजर करतो. वर्क मेजर करण्यासाठीचं युनिट सुद्धा आपण जूलच वापरतो, हा का नाही. दोन्हींचं युनिट सेमच आहे. मग या दोन्ही फिजिकल क्वांटिटीमध्ये काही फरक नाही का. पाहिलं तर तसा फरक याच्यामध्ये आहे बघा. काय फरक असणार आहे याच्यामध्ये, बघा ना, वर्क जूलमध्येच मेजर करतोय आणि हीट सुद्धा आपण जूलमध्येच मेजर करतो. बोथ आर द वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. लक्षात घ्या, बोथ आर द वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजे या दोघांमार्फत काय होतंय, हीट एनर्जी, दोन्ही मार्फत काय होतंय, एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. वर्क एनर्जी ट्रान्सफर करण्याचीच एक पद्धत आहे आणि हीट एनर्जी ट्रान्सफर करण्याचंच एक मेथड आहे. वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी म्हटलेला आहे. ओके, मग आता इथं हा जो वे असेल तो मेकॅनिकल वे म्हणू आपण. कसला वे आहे हा, मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी.
आणि याला मी नॉन मेकॅनिकल वे म्हणतो. ओके, नॉन मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. काय फरक आहे मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल मध्ये? मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी मध्ये आपण या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी ऍक्च्युअली फोर्स देतो, त्या ठिकाणी फोर्स देतो, टॉर्क असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. नाही का, तुम्ही प्रिव्हियस लेक्चरमध्ये किंवा प्रिव्हियस लेक्चरमध्ये म्हणण्यापेक्षा प्रिव्हियस लेसनमध्ये तुम्ही शिकलेला आहात वर्क एनर्जी थेरम. जेवढा फोर्स देत आहे तेवढी त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते वगैरे वगैरे, आहे की नाही. म्हणजे हे काय असणार आहे? वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे, बट इट इज अ मेकॅनिकल. इथं प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट आहे किंवा प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी फोर्स देतो. बट इट इज द नॉन मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. नॉन मेकॅनिकल म्हणजे इथं कुठं आपण फोर्स देत नाहीये. विदाउट टचिंग देअर विल बी द ट्रान्सफर ऑफ हीट, आहे का नाही. म्हणजे आपण त्याला स्पर्श न करता त्या ठिकाणी हीट एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. म्हणून त्याला मी नॉन मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी म्हटलंय. आणि हा कसला आहे? मेकॅनिकल वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे. अजून काय सांगता येईल आपल्याला हीट बद्दल? हीट मेजर करण्यासाठीचे दुसरे युनिट, पहिल्यांदा जूल आणि अर्ग मधलं रिलेशन पहा. 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. हे माहिती आहे आपल्याला, हा का नाही. प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये तुम्ही स्टडीज केलेलं आहे. शिवाय हीट मेजर करण्यासाठी वेल नोन एक युनिट आपण वापरतो ते कॅलरी. आणि 1 कॅलरी म्हणजेच किती घेता? 4.18 जूल इतकं घेतलं जातं. दीज आर द सम युनिट्स विच आर युज्ड टू मेजर द हीट. पहिल्यांदा लक्षात घ्या, हीट काय आहे? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ऊर्जेचाच हा एक प्रकार आहे, ठीक आहे. मेजर करतो आपण जूल मध्ये. दुसरा युनिट त्याचं कॅलरी वापरलं जातं. 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग इतकं घेतलं जातं. ओके, हे हीट डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी ही कन्सेप्ट आपल्याला फार महत्वाची ठरते. कोणती? टेम्परेचर. म्हणून पहिल्यांदा टेम्परेचर काय आहे ते पहा. आता हीट कळत असेल तुम्हाला, थोडाफार भाग म्हणजे तुम्हाला हे झालेलं आहे, थोडंफार मी पुन्हा एकदा रिवाइज करायचा प्रयत्न करतोय. टेम्परेचर जाणून घेऊ आपण. पहा, आता जर मी तुम्हाला म्हटलं व्हॉट इज मीन बाय टेम्परेचर, तुमच्यापैकी काही जण लगेचच उत्तर देतील, सर टेम्परेचर म्हणजे डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. बरोबर आहे. डिग्री ऑफ हॉटनेस किंवा कोल्डनेस यालाच आपण टेम्परेचर म्हणतो. म्हणजे एखादी वस्तू किती गरम आहे, किती थंड आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्या वस्तूचं टेम्परेचर मेजर करतो. म्हणजेच डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. बट ऍक्च्युअली जर डिफाईन करायचं असेल टेम्परेचर तर आपण असं सांगतो. कसं? ॲव्हरेज एनर्जी. नीट लक्षात घ्या, ॲव्हरेज एनर्जी ऑफ ईच मॉलिक्यूल. ओके, ॲव्हरेज एनर्जी ऑफ ईच मॉलिक्यूल इन द ऑब्जेक्ट इज नथिंग बट द टेम्परेचर ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या प्रत्येक मॉलिक्यूलची ॲव्हरेज एनर्जी म्हणजेच काय असणार आहे? टेम्परेचर. इज इट क्लिअर? आपण जनरली डिस्कस करत असताना टेम्परेचर काय सांगणार? डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. यस, किती गरम आहे, किती थंड आहे ती वस्तू आपण पाहण्यासाठी त्या वस्तूचं टेम्परेचर मेजर करतो. बट ऍक्च्युअली डिफाईन करत असताना ॲव्हरेज एनर्जी ऑफ ईच मॉलिक्यूल म्हणजेच काय असतं? टेम्परेचर असतं. ओके, असं सांगितल्यानंतर नाही लक्षात येणार. चला, फिजिक्समध्ये आपल्याला फिलिंग यायला पाहिजे, समजल्याचं फील व्हायला पाहिजे, आहे की नाही. म्हणजे कसं? पहा, आता हा एक ऑब्जेक्ट घेतला मी. लेट सपोज दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्ट अँड हिअर इज द सेकंड ऑब्जेक्ट. असे 2 ऑब्जेक्ट घेतलेले आहेत, ठीक आहे. पहिल्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आपण कन्सिडर करू 40 डिग्री सेल्सिअस. पहिल्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आहे. आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. राईट. आता या ऑब्जेक्टमध्ये असणारे हे मॉलिक्युल्स आहेत. these are the molecules of this object and here these are the molecules of this object. या ऑब्जेक्टचे असणारे हे मॉलिक्यूल. आता हे मॉलिक्यूल अबाउट देअर मीन पोझिशन व्हायब्रेशन्स घेतात, हा का नाही. आपल्याला माहिती आहे मॅटर मध्ये किंवा त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारे हे मॉलिक्यूल अबाउट देअर मीन पोझिशनला व्हायब्रेट होत असतात. मग याच्यामध्ये कोणते मॉलिक्यूल फास्ट व्हायब्रेट होत असतील? नक्कीच ह्याचे जे मॉलिक्यूल आहेत हे असे फास्ट व्हायब्रेट होत असतात अबाउट देअर मीन पोझिशन, असे फास्ट व्हायब्रेट होतात. आणि याचे जे मॉलिक्यूल आहेत हे स्लोली व्हायब्रेट होत असतात. वाय इट इज सो? असं का असेल रे? बिकॉज दिस मॉलिक्यूल किंवा दिस ऑब्जेक्ट इज ॲट हायर टेम्परेचर. आणि हे जे मॉलिक्यूल असतील किंवा हा जो ऑब्जेक्ट असतील हा लोअर टेम्परेचरला. मग ज्याचे टेम्परेचर जास्त आहे त्याची एनर्जी जास्त आहे, म्हणून हे जास्त जोरात व्हायब्रेट होत असतात, आहे का नाही. आणि ह्याचे टेम्परेचर कमी आहे म्हणजे हे स्लोली व्हायब्रेट होत असतात, आहे का नाही. आपल्याला हे माहिती आहे
काय होईल जर मी हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवले? व्हॉट विल हॅपन? व्हॉट हॅपन देअर इफ दॅट टू ऑब्जेक्ट्स आर केप्ट इन कॉन्टॅक्ट? जर हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवले तर काय होईल? नक्कीच बाळांनो, मी हा ऑब्जेक्ट जेव्हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवतो, ओके, कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला असता ह्याच्यावरती किंवा ह्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ह्या मॉलिक्युल्स वरती, या ऑब्जेक्टच्या मॉलिक्युल वरती हे मॉलिक्युल कोलाइड होते, बरोबर आहे? म्हणजे या ऑब्जेक्टच्या मॉलिक्युल मार्फत या ऑब्जेक्टच्या मॉलिक्युलला एनर्जी दिली जाईल, याच्या मार्फत याच्याकडे एनर्जी ट्रान्सफर केली जाईल. वाय इज इट सो? असं का होणार आहे? बिकॉज दे आर व्हायब्रेट विथ फास्ट स्पीड, आणि फास्ट स्पीड न व्हायब्रेट होत असताना यांची एनर्जी जास्त आहे, ज्याच्यामुळे हे मॉलिक्यूल याला एनर्जी ट्रान्सफर करते, बरोबर आहे? काय होणार इथं? एनर्जी ट्रान्सफर होणार. मग हे जे काही ट्रान्सफर होते त्यालाच आपण काय म्हणणार? हीट. आता डिफाइन केलं ना आपण, इट इज द वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हीट इज द वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. काय ट्रान्सफर झालं इथं? एनर्जी. हे जे ट्रान्सफर होते त्यालाच आपण काय म्हणतोय? हीट. आहे का नाही? हे मॉलिक्यूल या ऑब्जेक्टच्या मॉलिक्यूलला एनर्जी देत आहे. का? दे आर मूव्हिंग विथ फास्टर स्पीड, अँड व्हेन दे कोलाइड विथ धिस मॉलिक्यूल दे गिव्स द सम एनर्जी टू धिस मॉलिक्यूल. यांच्याकडची काही एनर्जी यांना देते, म्हणजेच काय होतंय? एनर्जी ट्रान्सफर होते. जे ट्रान्सफर होते त्याला आपण काय म्हणतोय? हीट म्हणतोय, बरोबर? हे असं का होतंय? बिकॉज हियर इज द टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स आहे. व्हॉट विल हॅपन इफ द बोथ ऑब्जेक्ट हॅव्हिंग द सेम टेम्परेचर? दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर सेम असतं, याचंही 40 डिग्री याचंही 40 डिग्री, काय झालं असतं? दोन्ही ऑब्जेक्टचे मॉलिक्यूल एकमेकांवरती कोलाइड झाले असते, बट देअर इज अ नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जी ट्रान्सफर झाली नसती, कोलाइड झाले असते, पुन्हा ते मेन पोझिशनला गेले असते, बट एनर्जी ट्रान्सफर झाली असती का? नाही. हीट ट्रान्सफर झाली असती का? नाही. म्हणजे जेव्हा इथं टेम्परेचर डिफरन्स आहे, हीट एनर्जी ट्रान्सफर होईल, बट when there is a temperature difference. Keep in mind, the heat energy is transferred if and only if there is a temperature difference. Heat is transferred if and only if there is a temperature difference. Temperature difference असेल तरच हीट ट्रान्सफर होणार आहे, अदरवाइज त्या ठिकाणी हीट एनर्जी किंवा हीट ट्रान्सफर होणार नाही. मग आता हे टेम्परेचर डिफरन्स म्हणजे काय? याच्याकडे असणारी ॲव्हरेज एनर्जी या सगळ्या मॉलिक्यूलची कशी आहे? जास्त आहे, म्हणून तर त्याचं टेम्परेचर कसं आहे? जास्त आहे. मग जास्त एनर्जी कडून कमी एनर्जीकडे ही एनर्जी ट्रान्सफर झाली ना, हा का नाही? म्हणजे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. येतंय का लक्षात? जमतंय का? म्हणजे याची असणारी एनर्जी जास्त आहे म्हणजे याचं टेम्परेचर जास्त आहे, याची असणारी एनर्जी कमी आहे म्हणजे याचं टेम्परेचर कमी आहे, आणि मग इथून इकडे एनर्जी ट्रान्सफर होते म्हणजेच हीट ट्रान्सफर झाली. ओके, म्हणून आपण सुरुवातीला शॉर्ट मध्ये डिफाइन केलं, हीट इज द वे ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी आणि टेम्परेचर इज द ॲव्हरेज एनर्जी ऑफ ईच मॉलिक्यूल इन दॅट ऑब्जेक्ट, दॅट इज द टेम्परेचर. ओके, पहा हे सगळं तुम्ही अगोदर स्टडी केलेलं आहे, प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये तुम्हाला हे झालेलं आहे. ओके, फक्त मी हे तुम्हाला ओव्हरलुक करतोय तुमच्या समोर, तुम्हाला झालेलं आहे थोडंसं फील देण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. ओके, पहा आता याच्या पुढे आपल्याला जायचंय मेजरमेंट ऑफ टेम्परेचर यामध्ये. ठीक आहे, सेकंड पॉइंट ऑफ द लेसन दॅट इज मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. आता हे जे मेजरमेंट ऑफ टेम्परेचर असेल यालाच आपण थर्मोमेट्री म्हणतो. ओके, यालाच आपण थर्मोमेट्री असं म्हणतो. अरे मग थर्मोमेट्री सिम्पली डिफाइन करायचं असेल तर मी कसं सांगेन? थर्मोमेट्री किंवा मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. थर्मोमेट्री इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ टेम्परेचर. म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व काही आपण कशाबद्दल डिस्कस करू? टेम्परेचर. त्या ब्रांचला आपण काय म्हणूया? थर्मोमेट्री. ओके, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर इज नथिंग बट द थर्मोमेट्री. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचरचा स्टडी करतोय त्या ब्रांचला आपण काय म्हणूया? थर्मोमेट्री. आहे का नाही? पहा आता हे थर्मोमेट्री मध्ये आपण टेम्परेचर मेजर करतो, बरोबर, पण टेम्परेचर मेजर करण्यासाठी वेगवेगळे स्केल निवडले जात आहेत किंवा वेगवेगळे स्केल आहेत. वेल नोन स्केल टू अस, आपल्याला माहिती असणारे वेल नोन स्केल जे आहेत, पहिला आहे डिग्री सेल्सिअस, दुसरा आहे डिग्री फॅरेनहाइट,
आणि तिसरा आहे डिग्री केल्विन. असे 3 स्केल आहे. बट ऑल ओव्हर द वर्ल्ड, संपूर्ण जगभरामध्ये हे 3 फेमस आहेत. पण अजून बरेचसे स्केल असतील, वेगवेगळे स्केल आहेत, हा का नाही. मग या प्रत्येक स्केलमध्ये असणारं टेम्परेचर कसं मेजर करायचं, किंवा डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री फॅरेनहाइट मध्ये म्हटलं जाईल, किंवा डिग्री केल्विन मध्ये म्हटलं जाईल, किंवा इतर कोणतंही स्केल असू दे त्या स्केलमध्ये कन्वर्ट करा म्हटलं जाईल. मग हे कसं कन्व्हर्जन करायचं, आता तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये याचे फॉर्म्युले रट्टा मारलेले असतील. डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरेनहाइट मध्ये करायचं, डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विन मध्ये करायचं. पण मी जर तुम्हाला एखादं नवीन स्केल दिलं, एखादं नवीन स्केल तुमच्या समोर मांडलं, जसं की मी म्हटलं SK स्केल, समाधान कोरे स्केल, ओके. मग त्याच्यामध्ये असणारं टेम्परेचर कसं मेजर करायचंय, गंमत वाटते ना. मी एखादं एक्झाम्पल देईन ना तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड, समजायला पाहिजे यासाठी, ओके. म्हणजे अजून वेगवेगळे स्केल आहेत. मग या स्केलमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायचंय. त्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ टेम्परेचर मध्ये, ओके. पहा, तेच मी तुम्हाला शिकवतो आता, कशा पद्धतीने ते मेजर केलं जाणार आहे, काय असेल ते, ओके. कोणत्याही स्केलसाठी पहिल्यांदा 2 पॉइंट निवडले जात आहेत. एक पहिला पॉइंट जो आहे त्याला आपण पहिल्या पॉइंटला आईस पॉइंट म्हटलं जातं, ओके. पहिला जो पॉइंट असेल तो आईस पॉइंट, किंवा त्याला फ्रीजिंग पॉइंट म्हटलं जातं, ठीक आहे. त्यालाच फ्रीजिंग पॉइंट असंही म्हटलं जातं, ठीक आहे. किंवा त्यालाच मेल्टिंग पॉइंट असंही म्हटलं जाईल, ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट असंही म्हणू आपण त्याला. फ्रीजिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, किंवा त्यालाच आईस पॉइंट असं म्हणू. वॉटरसाठीचा निवडतो आपण, ठीक आहे. आणि दुसरा जो आहे त्याला आपण स्टीम पॉइंट म्हणूया, ठीक आहे. स्टीम पॉइंट, किंवा त्यालाच बॉइलिंग पॉइंट असं म्हटलं जाणार आहे, ठीक आहे. बॉइलिंग पॉइंट आपण डिफाईन करूया ना, हे डिफाईन करूया आणि मग पुढे जाऊया. पहिल्यांदा आईस पॉइंट पाहूया. आईस पॉइंट म्हणजेच काय असेल ते, द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्वर्ट इन टू द लिक्विड. ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आईसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं त्या टेम्परेचरला आपण आईस पॉइंट म्हणू, किंवा त्याच टेम्परेचरला आपण काय म्हणूया, फ्रीजिंग पॉइंट म्हणू, किंवा त्याच टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉइंट, ओके. किंवा असंही डिफाईन करता येईल आपल्याला, कसं, the temperature at which the pure water is converted into the ice at 1 atmospheric pressure. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणूया, फ्रीजिंग पॉइंट, किंवा त्यालाच मेल्टिंग पॉइंट. कारण त्याच टेम्परेचरला काय होणार आहे, आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार आहे, त्याला आपण आईस पॉइंट म्हणतो, ओके. बॉइलिंग पॉइंट किंवा स्टीम पॉइंट काय असेल, द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच वॉटर कन्वर्ट इन टू द स्टीम. ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होतं त्या टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणू, किंवा त्याच टेम्परेचरला आपण काय म्हणूया, स्टीम पॉइंट म्हणूया, ओके. म्हणजे कोणताही स्केल तयार करत असताना पहिल्यांदा हे 2 पॉइंट निवडले जातात, ज्याच्यामध्ये आईस पॉइंट आणि स्टीम पॉइंट, किंवा फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट, किंवा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट, काही म्हणा, हे तेच नावं आहेत, फक्त वेगवेगळे दिलेले आहेत. हे काय, आईस पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, सगळे एकच आहे, ओके. बघ आता सेल्सिअस स्केल जे आहे, सेल्सिअस स्केल आपल्याला माहिती असणार, सेल्सिअस स्केल याच्यामध्ये असणारा आईस पॉइंट कितीला असतो, 0 डिग्री सेल्सिअसला. तर बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतो, 100 डिग्री सेल्सिअसला, बरोबर आहे. आईस पॉइंट कितीला असतो, 0 डिग्री सेल्सिअस, आणि बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअसला असतो. आता हे झालं सेल्सिअस स्केल. दुसरं जे स्केल आहे फॅरेनहाइट स्केल. आता फॅरेनहाइट स्केल मध्ये हा आईस पॉइंट वेगळाच आहे, किती आहे, 32 डिग्री फॅरेनहाइट. आणि मेल्टिंग पॉइंट किती आहे, किंवा बॉइलिंग पॉइंट किती आहे, 212 डिग्री फॅरेनहाइट. हा बॉइलिंग पॉइंट त्या ठिकाणचा आहे, कुठला, फॅरेनहाइट मध्ये, ओके. हे झालं तुमचं फॅरेनहाइट स्केल. आणि केल्विन स्केल मध्ये थोडं वेगळंच आहे अजून. केल्विन स्केल मध्ये काय सांगितलं जातंय, आईस पॉइंट हा केल्विन स्केल मध्ये 273.15 केल्विन असतो, तर मेल्टिंग पॉइंट हा 373.15 केल्विन इतका घेतला जातो. हे होतं तुमचं केल्विन स्केल, ओके. कोणताही स्केल घ्या त्यासाठी पहिल्यांदा हे 2 पॉइंट निवडले जातात, राईट. मी एक एक्झाम्पल देईन, याच्याशी रिलेटेड तुम्हाला लगेच लक्षात येईल, ठीक आहे. मग आता तुम्हाला असं सांगितलं जाईल की डिग्री सेल्सिअस मध्ये 20 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं फॅरेनहाइट आणि केल्विन मध्ये कन्व्हर्जन करा.
मग हे कसं करायचं, त्याचा फॉर्म्युला काय हे झालेलं आहे तुम्हाला, पण तो फॉर्म्युला कसा आला, किंवा मग मी डिग्री सेल्सिअस दिलेला आहे आणि तुम्हाला दुसरंच या दोन्ही व्यतिरिक्त एखादं दुसरंच स्केल सांगितलं आणि त्याच्यात कन्व्हर्जन करा म्हटलं, तर ते कसं करायचं, हीच मेथड आपल्याला डिस्कस करायचं आहे, हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये. ओके, बघूया आपण ते कशा पद्धतीने ते एक्सप्लेन करतो मी. त्याच्यासाठी एक छोटासा ग्राफ जो की तुम्हाला बुक मध्ये पण दिलेला आहे, तो एक छोटासा ग्राफ आपण डिस्कस करू. कसा बघा, आता तो ग्राफ पाहूया, त्या ग्राफ वरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, पहा, हा घेऊया आपण वाय ऍक्सिस. ओके, आणि हा आहे एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती आपण डिग्री सेल्सिअस घेऊया, वाय ऍक्सिस वरती आपण डिग्री फॅरेनहाइट घेऊया. ठीक आहे, आता पहा, डिग्री सेल्सिअसला 0 डिग्री सेल्सिअस असताना फॅरेनहाइट किती आहे, आईस पॉइंट आहे. हा काय आहे आपला आईस पॉइंट, हा का नाही, आणि हा काय आहे स्टीम पॉइंट आहे. ठीक आहे, स्टीम पॉइंट. मग आईस पॉइंट डिग्री सेल्सिअस मध्ये 0 आहे, तर फॅरेनहाइट मध्ये किती आहे 32, म्हणजे हा नक्कीच इथं असेल 32, आहे का नाही, 32 डिग्री फॅरेनहाइट. हा झाला 32. सेल्सिअस स्केल मध्ये स्टीम पॉइंट कितीला आहे 100 ला, समजा या ठिकाणी 100 आहे, 100 डिग्री सेल्सिअस, राईट. मग 100 डिग्री सेल्सिअसला स्टीम पॉइंट, तर फॅरेनहाइट मध्ये स्टीम पॉइंट कितीला आहे 212 डिग्री फॅरेनहाइटला, म्हणजे हा 212 डिग्री या ठिकाणी घेतला आपण, 212 डिग्री फॅरेनहाइट. हा का नाही, हा समजा हा इथे येतोय, राईट. ते आपण जोडून टाकू, या पद्धतीने आपण जोडून घेऊ, राईट. हा एक पॉइंट आपण जोडून घेऊ अशा पद्धतीने. ठीक आहे, बघा ही लाईन आपल्याला या पद्धतीने मिळते. मी हेही जोडून घेतो, मी फॉर्म्युला सांगतोय तुम्हाला कशा पद्धतीने येतोय हा फॉर्म्युला, दोघांमध्ये कन्व्हर्जनचा फॉर्म्युला कसा येतोय ते सांगतो. आता याच्यामध्ये रॅन्डमली एक पॉइंट मी निवडला, या ग्राफ मध्ये रॅन्डमली एक पॉइंट घेतला मी, हा पॉइंट घेतला. ठीक आहे, या पॉइंटला असणारं डिग्री सेल्सिअस टेम्परेचर किती आहे, हे डिग्री सेल्सिअस आहे, चला आपण याला सी म्हणू, हा का नाही. आणि या पॉइंटचं डिग्री फॅरेनहाइट टेम्परेचर किती आहे, हे त्याचं डिग्री फॅरेनहाइट टेम्परेचर आहे, म्हणजे हे एफ झालं. कोऑर्डिनेट झाले या पॉइंटचे सी एफ, हा का नाही. इज इट क्लिअर. आता थोडंसं बाळांनो ग्राफ मी तयार केला, आता या ग्राफचं थोडंसं ऑब्झर्वेशन करा, ज्याची जॉमेट्री परफेक्ट आहे ते मला लगेच उत्तर देतील. याच्यामध्ये 2 ट्रायंगल दिसत आहेत तुम्हाला या ग्राफमध्ये. एक पहिला ट्रायंगल हा आहे, राईट, आणि दुसरा ट्रायंगल हा मोठा आहे, हा असा दिलेला आहे. इज दिस 2 ट्रायंगल आर सिमिलर ऑर नॉट. आता हे 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल म्हणता येतील का, वाय नॉट. दोन्ही ट्रायंगल सिमिलरच आहे, सिमिलर ट्रायंगल आपण म्हणू शकतो. जॉमेट्री ज्याची परफेक्ट आहे ते लगेच सांगतात सर दिस 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. मग मला सांगा, जर हे 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल असतील तर याच्यामध्ये साइडचा रेशो कसा असतो, इक्वल. साइडचा रेशो आपण कसा घेतो, इक्वल. म्हणजे धिस साइड डिवाइड बाय धिस साइड, त्या छोट्या ट्रायंगलची ही साइड डिवाइड बाय ही साइड असते मोठ्या ट्रायंगलची. धिस साइड डिवाइड बाय मोठ्या ट्रायंगलची होल साइड, हे असं घेतो आपण. यस ऑर नो, हा का नाही. मग मला सांगा, हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत, तर आपण साइडचा रेशो मांडू कसा, याचा रेशो धिस डिवाइड बाय धिस, म्हणजे हे किती असणार तुमचं, हे सांगा ना किती असेल, हे एफ आहे ना, वाय ऍक्सिस वरचा काय आहे हा एफ, मायनस वाय ऍक्सिस वरती हे किती आहे 32, म्हणजे हे मिळालं मला एफ मायनस 32, बरोबर. हे मिळालं. डिवाइड बाय धिस आहे, मग हे काय असेल डिवाइड बाय, हे काय आहे सांगा ना, हे किती आहे 212 मायनस 32, म्हणजे 212 मायनस 32, करेक्ट. यस ऑर नो, ओके. इज इक्वल टू काय असतं, धिस डिवाइड बाय धिस साइड डिवाइड बाय होल, पूर्ण. कारण हा एक छोटा आहे आणि हा मोठा ट्रायंगल आहे, म्हणजे सिमिलर ट्रायंगल मध्ये साइडचा रेशो इक्वल राहतो, म्हणून धिस डिवाइड बाय होल, का नाही. मग हे किती येणार तुमचा, हे किती आहे, हे सेल्सिअस आहे, हा का नाही, हे फॅरेनहाइट होतं, हे सेल्सिअस आहे. मग सेल्सिअस हे किती आहे तुमचं 0, मग हे काय येणार तुमचा सी मायनस 0, हे काय येणार तुमचं सी मायनस 0 डिवाइड बाय पूर्ण किती आहे, हे 100 मायनस 0, 100 मायनस 0, हा का नाही. ओके, पहा मी हे क्लीन करतो, जरा पुढे लक्ष द्या. आता 100 मायनस 0 मिळालं, राईट. सोडूया पुढं.
f मायनस 32 डिवाइड बाय किती येते हे सबट्रॅक्शन 180 इज इक्वल टू हे किती येणार c डिवाइड बाय 100 राईट. सिम्प्लिफाय करूया 1 0 0 कॅन्सल 2 9 जा 18 2 5 जा 10 म्हणजेच f मायनस 32 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू c अपॉन 5. वेल नोन फॉर्म्युला जो की तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये 8 9 10 मध्ये डिस्कस केलेला असेल. ओके, हा फॉर्म्युला मिळतो मला डिग्री फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्जन करण्यासाठी किंवा डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरेनहाइट मध्ये कन्वर्जन करण्यासाठी हा फॉर्म्युला मिळतो मला. ओके, इज इट क्लिअर? आता बाळांनो पहा, मी फक्त हे डिग्री फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरेनहाइट मध्ये अशासाठी हा फॉर्म्युला दिला. पण जनरल फॉर्म्युला जर घ्यायचा असेल तर तो फॉर्म्युला कसा येतो बघा. का रीडिंग तुम्हाला कुठल्याही स्केल देऊ दे त्या स्केल मध्ये असणारं ते रीडिंग, कुठल्याही स्केल देऊ दे त्या स्केल मध्ये असणारं हे रीडिंग मायनस काय घ्यायचं त्याचा आईस पॉइंट, मायनस आईस पॉइंट. बघा ना, हे फॅरेनहाइट मध्ये आहे, फॅरेनहाइट मधलं रीडिंग मायनस फॅरेनहाइट मध्ये असणारा हा आईस पॉइंट. जरा नीट पहा बाळांनो, मायनस फॅरेनहाइट मध्ये असणारा आईस पॉइंट डिवाइड बाय स्टीम पॉइंट, डिवाइड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट, मायनस आईस पॉइंट. ओके, इज ऑलवेज इक्वल टू, आणि हा रेशो नेहमी कसा राहतो कॉन्स्टंट राहतो. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. रीडिंग मायनस आईस पॉइंट डिवाइड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट, आणि हे नेहमीच कसं राहतं एक कॉन्स्टंट राहतं. कसं बघा का, बघा नाही का, रीडिंग काय आहे f मायनस आईस पॉइंट फॅरेनहाइट मध्ये किती होतं मगाशी, पॉज करून बघा रिवाइज जाऊन काय असणार आहे फॅरेनहाइट मधला आईस पॉइंट 32 डिग्री फॅरेनहाइट डिवाइड बाय स्टीम पॉइंट फॅरेनहाइट मध्ये किती होता 212. तुम्ही मगाशी बघितलेलं आहे तिथं, तुम्ही रिवाइज करून बघा ना, मी दिलेले आहेत ते. त्यानंतर आईस पॉइंट फॅरेनहाइट मधला 32 इज इक्वल टू अगेन रीडिंग कुठलं घ्यायचं आता सेल्सिअस मधलं. मग सेल्सिअस मध्ये मायनस काय आहे आईस पॉइंट आहे, आईस पॉइंट 0 अपॉन स्टीम पॉइंट सेल्सिअस मधला किती असतो 100 डिग्री सेल्सिअस मायनस आईस पॉइंट 0. सिम्प्लिफाय केलं मला हा फॉर्म्युला मिळाला. ओके, आणि हा रेशो कसा राहतो कॉन्स्टंट राहतो, कॉन्स्टंट रेशो राहतो. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे हा रेशो, नेहमीच कसा राहणार आहे कॉन्स्टंट रेशो राहणार. इज इट क्लिअर? आता याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावरून एक इम्पॉर्टंट रिलेशन मानतो, खूप महत्वाचं रिलेशन सांगतो. हे तुम्हाला डिग्री फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्जन करायचं समजलं. याच्यावरून आपण डिग्री फॅरेनहाइट, डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन या तिघांमध्ये रिलेशन मांडू. काय येईल बघा बरं, या तिघांमधलं रिलेशन मी हे क्लीन करून मांडू, हा ग्राफ काढू. हा पहा, आपण डिग्री फॅरेनहाइट, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री केल्विन या तिघांमधलं रिलेशन मांडायचं. काय घेतलं होतं मी आता, रीडिंग सेल्सिअस मध्ये मायनस सेल्सिअस मधला आईस पॉइंट डिवाइड बाय स्टीम पॉइंट इन सेल्सिअस किती आहे 100 मायनस मायनस बोला ना आईस पॉइंट काय आहे तो 0 इज इक्वल टू डिग्री फॅरेनहाइट, फॅरेनहाइट मधला डिग्री फॅरेनहाइट रीडिंग मायनस फॅरेनहाइट मधला असणारा हा आईस पॉइंट डिवाइड बाय स्टीम पॉइंट इन फॅरेनहाइट 212 डिग्री फॅरेनहाइट मायनस आईस पॉइंट 32 डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू केल्विन, केल्विन मध्ये असणारा आईस पॉइंट 273.15. ओके, 273.15 डिवाइड बाय 373.15 मायनस 273.15. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन. ठीक आहे, कुठल्याही याच्यात तुम्ही कन्वर्जन करू शकता, ह्याच्यावरून तुम्ही कुठल्याही याच्यात कन्वर्जन करू शकता. ठीक आहे, आता हे तर तुम्हाला मिळालं डिग्री फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्जन कसं करायचं या फॉर्म्युल्यावरून तुम्ही सांगू शकता. मग तुम्ही डिग्री सेल्सिअस आणि डिग्री केल्विन मधलं रिलेशन सांगा म्हणाल, सांगता येईल, काय अडचण आहे. C मायनस 0 डिवाइड बाय 100 मायनस 0 राईट इज इक्वल टू काय आहे K मायनस 273.15 डिवाइड बाय 373.15 मायनस 273.15. सिम्प्लिफाय करा, C डिवाइड बाय 100 राइट इज इक्वल टू 0 है ना, K मायनस 273.15 डिवाइड बाय याचं सबट्रॅक्शन 100 आहे ना, 100 ला 100 कॅन्सल होईल,
म्हणजे C इज इक्वल टू के मायनस 273.15 असा मिळाला. केल्विन इज इक्वल टू C प्लस 273.15 केल्विन आणि डिग्री सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन आपल्याला मिळालं. ओके, वेल नोन रिलेशन आहे, खूप महत्वाचं आहे. हे दोन रिलेशन खूप महत्वाचे आहेत, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही स्केल देऊ दे, मी तुम्हाला जो फॉर्म्युला दिला कोणता, रीडिंग मायनस फ्रीजिंग पॉइंट किंवा रीडिंग मायनस आईस पॉइंट डिवाइड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट रेशो. ओके, त्याच्यावरून तुम्हाला कुठला जरी एक्झाम्पल दिलं तर ते सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल देईन पहिल्यांदा. याच्याशी रिलेटेड एक सिंपल एक्झाम्पल, कन्व्हर्जन साठीचं एक सिंपल एक्झाम्पल देतोय. मग त्याच्यावरून दुसरं एखादं स्केल आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल, एक दोन एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या पार्टची आयडिया येईल. ओके, तुम्हाला टेम्परेचर दिलेलं आहे, एक्झाम्पल देतोय बाळांनो. तुम्हाला टेम्परेचर दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे आणि म्हटलेलं आहे कन्वर्ट इट इन डिग्री फॅरेनहाइट अँड डिग्री केल्विन मध्ये. डिग्री फॅरेनहाइट आणि डिग्री केल्विन मध्ये कन्वर्जन करायचं. ठीक आहे, आताचा फॉर्म्युला आपला जर आठवत नसेल तर हे लक्षात घ्या. रीडिंग काय आहे, डिग्री सेल्सिअस. बरं, फॉर्म्युला वर्ड मध्ये लिहून देतो. रीडिंग मायनस काय होता, आईस पॉइंट. ओके, रीडिंग मायनस आईस पॉइंट डिवाइड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट. ओके, हे आहे आपल्याकडे. आणि हा रेशो कसा असतो, कॉन्स्टंट म्हणजे पुढे लगेच काय येणार, दुसऱ्या स्केल मधला येणार. मग बघा ना, रीडिंग काय दिलेली आहे तुम्हाला, 20 डिग्री सेल्सिअस आहे. मायनस कन्वर्ट कशात करायचं आपल्याला, फॅरेनहाइट मध्ये. मग फॅरेनहाइट बरोबर घेऊया. आता पहिल्यांदा रीडिंग 20 डिग्री मायनस आईस पॉइंट कशातला आहे, 20 डिग्री सेल्सिअस मधला. आईस पॉइंट सेल्सिअस मध्ये 0 डिवाइड बाय स्टीम पॉइंट किती असतो, सेल्सिअस मध्ये 100 मायनस 0 इज इक्वल टू फॅरेनहाइट मधला घ्या. फॅरेनहाइट मधलं रीडिंग आपल्याला काढायचंय म्हणून F मायनस फॅरेनहाइट मधला आईस पॉइंट किती आहे, 32 डिवाइड बाय हे स्टीम पॉइंट किती होता, 212 मायनस, बोला पुढं, 212 मायनस 32. आणि मग हे सगळं सिम्प्लिफाय करून आपलं आलंच होतं ना, काय आलेलं होतं हे, C डिवाइड बाय 5 इज इक्वल टू F मायनस 32 डिवाइड बाय 9. असा फॉर्म्युला मी मगाशीच दिलेला होता. आता हे C म्हणजे काय आहे तुमचं, 20. डायरेक्ट फॉर्म्युला जर आठवत असेल तर लिहू शकता, पण तुम्हाला जर फॉर्म्युला आठवत नसेल तर याच्यावरून करा. 20 करा सिम्प्लिफाय. किती येतं हे, 20 इंटू 9 दॅट इज इक्वल टू 5F बरोबर, मायनस पुढे सांगा किती येणार, 5F मायनस, बोला रे पुढं, या दोन्हींचं कन्वर्जन करायचंय. 5F या दोन्हींचं, 5F मायनस 3×5 आणि 160 होणार. बरोबर आहे का, गुणाकार करून पहा. 3×5 150 बरोबर आहे. मग हे झालं तुमचं 180 दॅट इज इक्वल टू 5F इज इक्वल 5F मायनस 160. राईट. मग आता 5F इज इक्वल टू हे इकडे आणला किती येणार, 180 मायनस 160, मायनस का प्लस होणार, प्लस. बरोबर आहे का, 180 5F हा प्लस झाला, किती येणार आहे, 340. ओके, 340 होणार. 18 2 36 16 2 32 बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू 5F इज इक्वल टू 340 डिवाइड बाय 5. सोडवा किती येणार आहे हे, 5 6 जा 30 राईट, उरले किती 4, 5 8 जा 40 राईट, 68 डिग्री फॅरेनहाइट मध्ये. बरोबर आहे का, पहा पाहनो. C डिवाइड बाय 5 किंवा इथं ठेवल्या व्हॅल्यू आपण काय आहे, हा C म्हणजेच 20 डिवाइड बाय 100 जरी केला, जरी याच्यामध्ये बरोबर आहे का बघा, मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरलेला चुकला जरी असेल तरी 100 आणि इथे येणार तुमचा किती, हा 180. मग हे येणार तुमचा 20×5 100 20×9 180 बरोबर आहे. मग आता इथं काय केलं आपलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 20×9 180 आणि याने याला मल्टिप्लाय केलं, 68 डिग्री फॅरेनहाइट. डझंट मॅटर. ओके, जमेल, काही अडचण आहे याच्यामध्ये.
येईल, काही अडचण येणार नाही. हे मिळेल आपल्याला कुठलं मिळालं, हा 68 डिग्री फॅरेनहाइट मध्ये मिळाला. बरोबर आहे. आता आपण केल्विन मध्ये काढायचंय. केल्विनचा मगाशीच फॉर्म्युला दिला, काय दिला, K = C + 273.15. डायरेक्ट वापरा ना, त्याच्यात ठेवायची गरज आहे का? हा जर तुम्हाला डायरेक्ट आठवत असेल तर डायरेक्ट ठेवून टाका. C किती दिलेलं आहे तुम्हाला, 20 दिलेलं आहे, म्हणून हा 20 + 273.15 that is equal to 293.15 केल्विन मध्ये. ओके, केल्विन मध्ये. आणि हे जे मिळालं मला डिग्री फॅरेनहाइट मध्ये आहे. शंका बाळांना आता याच्यामध्ये जमेल का? अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या स्केलवरून कन्व्हर्जन, एका स्केलमधून दुसऱ्या स्केलमध्ये कन्व्हर्जन करता येईल. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड दुसरं एक एक्झाम्पल देतो. काय असेल बघा, हा दुसरा एक्झाम्पल महत्वाचा असेल आता, कारण तुम्हाला जो भाग समजलेला आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. बघा असं दिलं आता, इन र्युमर स्केल म्हणू आपण. इन र्युमर स्केल ice point is 0 degree R and steam point is 80 degree R given आहे. Find 20 degrees Celsius in र्युमर स्केल. ओके, इन र्युमर स्केल. आता हे र्युमर स्केल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं. व्हिडिओ पॉज करा, मी जो फॉर्म्युला लिहून दिलेला होता त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून मग सोडवा. आता तुम्हाला हे र्युमर स्केल माहिती नाही, पण मी वर्ड मध्ये जो फॉर्म्युला दिलेला होता त्याचा वापर करा आणि सोडवा, जमेल. त्याच्यासाठीच तुम्हाला ते समजावं, यासाठीच हे एक्झाम्पल देतो. बघा काय दिलेला होता मी फॉर्म्युला, रीडिंग मायनस आईस पॉइंट, बरोबर आहे, रीडिंग मायनस आईस पॉइंट डिवाइड बाय स्टीम पॉइंट मायनस आईस पॉइंट, असा फॉर्म्युला दिलेला आहे. हा कसा असतो, कॉन्स्टंट म्हणून सांगितलेला आहे. या रीडिंग डिग्री सेल्सिअस मधलं रीडिंग काय दिलेलं आहे तुम्हाला, 20. ओके, मायनस आईस पॉइंट डिग्री सेल्सिअस मधला 0 डिवाइड बाय 100, स्टीम पॉइंट सेल्सिअस मधला 100 मायनस आईस पॉइंट 0 दॅट इज इक्वल टू. आता र्युमर स्केल मधलं रीडिंग आपल्याला काढायचं आहे. ऑप्शन देतो बाळांनो मी याचे तुम्हाला. ऑप्शन दिलेला आहे, एक 14 डिग्री आर, दुसरा दिलेला आहे 16 डिग्री आर, तिसरा दिलेला आहे 20 डिग्री आर आणि 24 डिग्री आर. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, ए बी सी डी असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते बघा. ठीक आहे, बघा आता इथं आर मायनस आईस पॉइंट, र्युमर स्केल मधला आईस पॉइंट कितीला आहे, 0 डिग्री आरलाच आहे, 0लाच आहे, डिवाइड बाय स्टीम पॉइंट कितीला आहे, र्युमर स्केल मधला 80ला आहे, म्हणून हा 80 मायनस आईस पॉइंट 0. राईट, सोडवूया आपण. किती येणार आहे तुमचा, 20 डिवाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू आर डिवाइड बाय 80 झाला. करेक्ट. 20 100 20 चोक 80, हा का नाही, 20 100 20 चोक 80. आता हे असं होणार तुमचं, कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 20 चोक 80 आणि 5 आर झाला, बरोबर आहे. मग आपल्याला आर काढायचं आहे, तर आर इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 5, 16 पंचे 80 म्हणजे 16 डिग्री आर, दॅट इज द आन्सर. ओके, मला लक्षात आलं तुम्हाला, फिलिंग यायला पाहिजे तुम्हाला. हे अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत. मी र्युमर स्केल दिलं, तुम्हाला अजून कुठलंही स्केल दिलं जाईल आणि त्या स्केलचं कन्व्हर्जन तुम्हाला सेल्सिअसमध्ये किंवा सेल्सिअसचं त्या स्केलमध्ये, केल्विनचं दिलेल्या स्केलमध्ये, असं कुठल्याही स्केलमध्ये कन्व्हर्जन करा म्हटलं जाईल. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुम्हाला. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला ते सिम्प्लिफाय करता यायला पाहिजे. ठीक आहे, ओके. पहा बाळांनो, आज मी फक्त मेजरमेंट ऑफ टेम्परेचरचा हा भाग घेतलेला आहे थर्मोमेट्रीमध्ये, हे स्केल कसे आहे.
आता याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये काय काय दिलेले आहे, थर्मोमीटरचा पार्ट दिलेला आहे, थर्मोमीटर कोणत्या प्रकारचे असतात वगैरे वगैरे. दॅट इज नॉट मच इम्पॉर्टंट फॉर अस, आपल्यासाठी ते महत्त्वाचं नाही आहे. असे जे फॉर्म्युले येणार आहेत किंवा मला जो भाग महत्त्वाचा आहे वाटतो तो भाग मी तुमचा कव्हर करतो. ओके. आता तरीसुद्धा तुम्हाला मध्ये एक मेजरमेंट ऑफ टेम्परेचरमध्ये ॲडिबॅटिक वॉल आणि आयसोथर्मल वॉल दिलेला आहे. ॲडिबॅटिक वॉल आपण कशाला म्हणू, एखादी सिस्टीम आपल्याला जर आयसोलेट करायची असेल, म्हणजे दोन सिस्टीम एकमेकांमध्ये मिक्स होऊ नये याच्यासाठी मध्ये वॉल दिलेली आहे. ओके, मध्ये वॉल दिलेली आहे आणि ही वॉल जर पूर्णपणे बॅड कंडक्टर असेल, बॅड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे त्याच्यापासून हीट अलोच होत नाही आहे, दोन हीट एकमेकांमध्ये मिसळली जात नसेल, अशी जी हीट असेल, अशी जी वॉल असेल त्याला ॲडिबॅटिक वॉल म्हटलं जातं. ॲडिबॅटिक वॉल नाही लक्षात आलं तुमच्या, म्हणजे मी हे असं दिलं, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे सगळं. ठीक आहे, मी तुम्हाला आता एक असं एक्झाम्पल देतो ॲडिबॅटिक वॉलसाठी. हा एक बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये मी एक हा हॉट ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. हा हॉट ऑब्जेक्ट बाहेरून हीट घेऊ शकणार नाहीये किंवा हिथून हीट बाहेर देऊ शकणार नाहीये, कारण ही जी वॉल आहे या वॉलला ॲडिबॅटिक वॉल म्हणजे हे काय करेल, इट रिस्ट्रिक्ट द ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन द गिवन सिस्टीम. म्हणजे सराउंडिंगनं इकडे येणार नाहीये किंवा याच्याकडून सराउंडिंगला जाणार नाहीये. ही हीट अशी जी वॉल असेल त्या वॉलला आपण ॲडिबॅटिक वॉल असं म्हटलं जातं. ॲडिबॅटिक वॉल म्हणतो. ओके. आणि ज्या वॉल मार्फत हीट अलो टू ट्रान्सफर म्हणजे हीट ट्रान्सफर होऊ शकते अशी जी वॉल असेल त्या वॉलला आपण आयसोथर्मल वॉल म्हणतो. ओके. त्या एक दोन डेफिनेशन तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या होत्या, त्या दोन डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केले. ठीक आहे. जो भाग मला महत्त्वाचा वाटतो तो भाग मी कव्हर करत जातोय. डोंट वरी, संपूर्ण लेसनच कव्हर होणार आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. ठीक आहे. पण याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, जे मी आज तुम्हाला एक्झाम्पल दिले, ड्यूमर स्केल सारखे जे काही एक्झाम्पल दिले डिफरंट स्केलचे, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. थांबूया आपण. उर्वरित भाग हा उद्याच्या लेक्चरमध्ये.